नमस्कार, आपण बघत आहात सिटी स्कोप न्यूज. कोल्हापुरात निवडणुकीच्या रणधुमाळीत अघोरी प्रकार. सांगरूळमध्ये उमेदवाराच्या घरासमोर अघोरी कृत्याने खळबळ. राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण. निवडणुकीचे वारे वाहू लागताच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचलीय. करवीर तालुक्यातील सांगरूळ गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. काँग्रेस उमेदवार शीतल यादव यांच्या घरासमोर अघोरी कृत्य करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं आणि आश्चर्याचं वातावरण निर्माण झालंय. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार सांगरूळ मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार शीतल यादव यांच्या राहत्या घराबाहेर काही अज्ञात व्यक्तींनी अघोरी प्रकार केला. यादव यांच्या फोटोंवर आणि निवडणूक जाहिरातींवर हळद कुंकू आणि बिब्बा टाकण्यात आला होता. सर्वात धक्कादायक म्हणजे त्यांच्या फोटोवर काळ्या दोऱ्याने बांधलेली बाहुली ठेवून जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आज सकाळी हा प्रकार उघडकीस येताच गावात मोठी खळबळ उडाली. निवडणुकीत पराभवाच्या छायेखाली असलेल्या विरोधकांनी किंवा समाजकंटकांनी भीती घालण्यासाठी हे कृत्य केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. विज्ञानाच्या युगात आजही निवडणुका जिंकण्यासाठी अशा अघोरी मार्गांचा अवलंब केला जात असल्याने संताप व्यक्त होतोय. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. वैचारिक लढाई विचारांनी लढण्याऐवजी अशा भयाड कृत्यांचा आधार घेणे दुर्दैवी आहे, असं स्थानिक नागरिकांचं मत आहे. तर हा प्रकार नेमका कधी आणि कोणी केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात मात्र तणावाचं वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत आहे. सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शींच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.